नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण झटपट होणारी सोयाबीनची भाजी पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी बारीक सोयाबीन टाकून घेतलेला आहे आणि 10 ते 15 मिनिटे हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात। एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये वाटीभर असा मोठा चिरलेला कांदा टाकून घेतला आहे। कांदा आपण थोडासा परतून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो टाकून घेतला आहे। साधारण मीडियम साइजचे 1 टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्येच लसणाच्या काही पाकळ्या आणि खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले टाकून घेतलेले आहेत। यामध्ये तुम्ही अद्रकही टाकू शकतात, हे मी नंतर टाकलेला आहे। हे व्यवस्थित मिक्स करून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। अद्रकचे छोटे छोटे तुकडे यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर हा सर्व मसाला आपल्याला थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। याची छान ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। तोपर्यंत आपले सोयाबीनही छान भिजलेले आहेत। त्यातलं गरम पाणी मी काढून घेत आहे आणि थोडंसं गार पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सर्व सोयाबीन आपल्याला पिळून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी अजून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि जी ग्रेव्ही आपण तयार करून घेतलेली आहे ना, ती यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायची आहे। सर्व ग्रेव्ही मी यामध्ये टाकून घेत आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे मी हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि धना पावडर टाकून घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही ग्रेव्ही छान परतण्यासाठी आपल्याला यामध्ये कोमट पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आहे। कोमट पाणी टाकल्यामुळे आपली मसाल्यांची चव जात नाही आणि ग्रेव्हीला कलर छान येतो। त्यानंतर ग्रेव्ही आपली छान परतून झाल्याच्या नंतर हे सर्व सोयाबीन यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मी थोडंसं पाणी नंतर यामध्ये ॲड करणार आहे। तुम्हाला भाजी कितपत दाटसर हवी आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता झटपट अशी भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।